आणि पुढची बातमी राज ठाकरेंसंदर्भातली। आगामी महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे त्यांची रणनीती ठरली असल्याचं समोर येत आहे। मराठी आणि महिला या दोन मुद्द्यांवरनं आक्रमकपणा कायम ठेवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत। महापालिकेसाठी राजनीती ठरली, मनसेचं मराठी आणि महिला कार्ड। पालिका निवडणुकीसाठी मनसेचं मम। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महासुनामी मनसेला एकही जागा मिळवता आली नाही। पण आता मनसेला आगामी महानगरपालिकेचे वेध लागले। त्याचमुळे राज ठाकरेंनी आता मम अर्थात मराठी आणि महिला या दोन मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलंय। नव्या वर्षानिमित्त मनसैनिकांना शुभेच्छा देतानाच राज ठाकरेंनी ममचा सूर आळवलाय। मराठीवरती कुणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन आणि ते आपण करतोच आहोत असं म्हणत मनसैनिकांना या मुद्द्यावरनं आक्रमकपणा कायम ठेवण्याचा आदेश राज ठाकरेंनी शुभेच्छा पत्रातनं दिला। कल्याणमध्ये परप्रांतीयांना गुंडांना बोलावून मराठी कुटुंबाला केलेली मारहाणीची घटना असो की गिरगावात दुकानदारानं मराठी महिलेशी गेलेली अरेरावीची घटना, याची पार्श्वभूमी राज ठाकरेंनी देत मनसैनिकांना हे आवाहन केलंय। मनसेला राजकारणाची स्पेस तयार करण्यासाठी मराठीचा मुद्दा पुढं नेणं, प्रखरतेनं नेणं हे अत्यावश्यक बनलेलं आहे। त्यामुळं बहुधा आजच्या या आव्हानामध्ये त्यांनी मराठी भाषिकांवरचे अन्याय, मराठी साठीचे जे प्रश्न आहेत ते हाती घेण्याबरोबरच महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचं ठरवलेलं दिसतं। राज्यात गेल्या काही दिवसात कल्याण, बदलापूर, पुणे, राजगुरुनगर इथे महिला आणि लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या। राज्यातल्या महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना जागते रहोचा सल्ला दिलाय। राज्यात महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयामध्ये सुरू करा। महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा आणि काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना चांगलं फोडून काढा असे आदेशच राज ठाकरेंनी दिले। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची स्पेस कशी घेता येईल, त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवर शिवसेनेने राजकारण केलं तेच मुद्दे मराठी माणसाच्या हिताचे, मराठीच्या भाषेच्या संदर्भातले, पुन्हा महिलांचे प्रश्न असे घेऊन बहुधा राज ठाकरे शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या एक आव्हान तयार करू इच्छितात। विधानसभा निवडणुकीनंतर मनसेचं सर्व लक्ष राज्यातल्या महापालिका निवडणुकांवर असेल। मनसेला मानणारा मोठा वर्ग राज्यात अनेक ठिकाणी आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीला सामोरं जाताना मराठी आणि महिलांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत या दोनही घटकांना आपल्याकडे वळवण्याची मनसेची राजनीती सुरू असल्याची चर्चा रंगते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।